हरे कृष्णा. श्रील प्रभुपादांची पुस्तकांचं वितरण करणं म्हणजे श्रील प्रभुपादांना त्यांच्या शब्दोद्वारा एक सामान्य माणसांकडे त्यांच्याकडे घेऊन जाणं. भगवंताचे शुद्ध भक्त श्रील प्रभुपाद त्यांच्या पुस्तकांद्वारे आध्यात्मिक जगत आपल्यासमोर ठेवतात. श्रील प्रभुपादचे जे पुस्तक वितरणकार आहेत त्यांच्याकडे हमेशा खूपच रोमांचित कथा आपल्याला ऐकायला मिळतात. अशीच खूप वर्ष आधी, जवळजवळ 15 वर्ष आधी आम्ही पुस्तक वितरणासाठी पालघरजवळ एका गावात गेलेलो होतो. त्यावेळी पहिल्यांदा आम्ही गेलो होतो, त्याच्यामुळे आम्ही खूप पुस्तकं आमच्याकडे भरून आम्ही घेऊन गेलो होतो. आणि खूप कंपन्यांमध्ये, वेगवेगळ्या ऑफिस कंपन्यांमध्ये आम्ही जाऊन पुस्तक वितरणाचा प्रयत्न केला. पण अशी एक परिस्थिती होती की त्यावेळी एकही पुस्तक आमच्यापासून वितरण करता आली नाही. आणि संपूर्ण दिवस प्रयत्न करूनसुद्धा संध्याकाळी आम्ही एकही पुस्तक न विकता आम्ही परत आलो. खूपच थकलो होतो, खूपच मनाने आम्ही दमलो होतो. आणि त्या दिवशी ट्रेनमध्ये येताना सगळी पुस्तकांचे मोठे मोठे बॅग्सकडे पाहून मी मनातल्या मनात ठरवलं की आता कधीही मी श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांचं वितरण करणार नाही. बस आज जे आहे, आज शेवटचा आज हा प्रयत्न झाला. परत आम्ही येत असताना बोरिवली स्टेशनवरून ब्रिजवरतून खालती उतरून आमच्या गोडाऊनकडे आम्ही जात होतो. त्याचवेळी स्टेशनवरती डिसेंबर महिना होता आणि बुक डिस्ट्रीब्युशन चालू होती. आणि स्टेशनवरून 3-4 भक्त पळत पळत आमच्याजवळ आले आणि म्हणाले, प्रभूजी तुमच्याकडे पुस्तकं आहेत का? मी म्हटलं हो आहे की, एवढे पुस्तकं आहेत, घ्या. आणि ती सगळी पुस्तकं आमच्याकडे जे सगळे बॉक्सेस भरलेले होते ते सगळे आम्ही त्या टेबलवरती वितरणासाठी दिले. आणि आश्चर्य म्हणजे 1-1.5 तासात सगळी श्रील प्रभुपादाची पुस्तकं आहेत ते सगळी वितरण होऊन गेली. आणि त्या दिवशी आमच्या खाली पिशव्या घेऊन जेव्हा आम्ही परत जात होतो त्यावेळी मनात पिशवा खाली होता, पण मन एक सुंदर अनुभवाने भरून गेलं होतं. आणि त्यावेळी आम्ही ठरवलं की श्रील प्रभुपाद तुमची पुस्तक जे आहे, तुमची ही जी कृपा आहे त्याची वितरण आम्ही न करायचं कधीही आम्ही मनात आणणार नाही. हरे कृष्ण.